नमस्कार मित्रांनो, वन्स अगेन खाना खजाना या मध्ये तुमचं आशुवाना चेफ म्हणा, दुसरं बावर्ची म्हणा, कुक म्हणा, असं स्वागत करत आहे. आज आपण नवीन डिश बघूया. ब्रोकोली. हे बघा, फ्रेश ब्रोकोली आहे, मस्तपैकी थोडी अशी उकडलेली आहे, उकडून घेतलेली आहे. ब्रोकोलीची डिश बघूया. ब्रोकोली एक असा पौष्टिक चांगला पदार्थ आहे जो आपल्याला खूप चांगले बेनिफिट्स देतो आहे. अशी ही ब्रोकोलीची आपण भाजी बघूया आज कशी करायची ती. ब्रोकोली मी उकडून घेतलेली आहे. ब्रोकोली आणि बटाटा उकडलेला आहे, ब्रोकोली आहे, ते आपण मस्तपैकी आता पॅनमध्ये चांगल्यापैकी असं फ्राय करूया. पॅनमध्ये आपण फ्राय करूया ब्रोकोलीची भाजी आहे. असा तर मी पॅन तयार केलेला आहे. पॅनवरती तुम्ही मस्तपैकी तुमच्या कुठल्या आवडीचं असं तेल टाका, थोडंसं टाका. ऑलिव्ह ऑइल हेल्थसाठी चांगलं. हे मी कोकोनट ऑइल यूज करतो आहे. तुम्ही आपलं नॉर्मल दुसरं कुठले ऑइल्स जे असतात ते यूज करू शकता. तुमच्यासाठी चांगलं सफोला आहे म्हणा, हार्ट हेल्थी म्हणा. एक थोडंसं नॉमिनल आपलं हे करतो आहे. हे बघा, शेंडीवरनं मस्तपैकी असं नारळाची शेंडी घेऊन मस्तपैकी तव्यावरती असं हे छानपैकी असं हे करायचं. गॅस तर थोडंसं मोठं आहे, थोडंसं मी कमी करतो गॅस. गॅसचं हे कमी करतो आहे. आणि हा बटाटा आहे, पोटॅटो आपण म्हणजे पोटॅटोचे असे सुंदर असे स्मॉल स्लाईस करतो आहे. बघा, सुंदर असे स्मॉल स्लाईस करतो आहे बटाट्याचे सुंदर असं स्लाईस केलेले आहेत मी. आता सुंदर असे स्लाईस करतो आहे. ओके, हा स्लाईस करतो आहे आपण. गॅस थोडा नंतर हे करूया. पोटॅटोचे पहिले स्लाईस स्टार्ट करूया. स्लाईस केलेले आहेत पोटॅटो स्लाईस केलेले आहेत. आणि असे पोटॅटो तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ॲड करू शकता. आणि हा एक नवीन प्रकार मी त्याच्यामध्ये ॲड करते, तो म्हणजे हा टोफू म्हणून हा एक प्रकार असतो, ब्रियास टोफू म्हणून. इथे चेन्नईमध्ये सुंदर मिळालेला आहे मला ब्रियास टोफू म्हणून. आता हा तुम्हाला दाखवतो. टोफूचा हा प्रकार आहे. दिस इज टोफू. तर टोफूचे आता छानपैकी आपण सुंदर असे पीसेस करूया. हा टोफू तुम्हाला दिसतो का? हा बघा, हे सुंदर असं हा टोफू आहे, हे पोटॅटो आहे, ही ब्रोकोली आहे. तर अशी डिश करूया. आता ही मी एक ह्याचं पीस करतो आहे. टॉफूचे असे सुंदर असे पीसेस इथे करता येतात आपल्याला. सुंदर टॉफू तुम्ही ॲड करा. हे एक पौष्टिक पदार्थ आहे. या शोध जपानमध्ये लागलेला आहे. जॅपनीज. मी जेव्हा जपानला गेलो तेव्हा हे पदार्थ मी बघितलेले तिथे. तेव्हा त्यांच्याकडनं मी ही प्रेरणा घेतली आणि हे टॉफू मी थोडे हे पीस केले आहेत. टॉफूचे असे पीस केलेले आहेत. तर हे सगळं आता मी मिक्स करणार आहे. आणि त्याच्यामधनं एक छानपैकी आपण एक आता पदार्थ करू. हे बघा, ही फ्रेश ब्रोकोली तुम्ही बघा, फ्रेश ब्रोकोली आहे. ब्रोकोली, टोफू आणि पोटॅटो. ब्रोकोली, टोफू, पोटॅटो ही डिश आहे. ते म्हणतात सगळे चांगलं आहे. ही ब्रोकोली डिश आहे. ब्रोकोली शरीरासाठी ही सुंदर अशी डिश आहे. हेल्थसाठी, तुमच्या नॉर्मल हेल्थसाठी असं म्हणतात. आपल्या कॉलीफ्लॉवरसारखीच साधारण ही डिश आहे. फ्लॉवरसारखंच म्हणा, फ्लॉवर की सब्जी. आणि ह्यात हे ॲडिशनल हे टोफू मी ॲड केलेलं आहे. हे टोफूची डिश आहे. तर आता मी हे करतो आहे. गॅस स्टार्ट करूया आपण गॅसवरती. आणि हे आपण सगळं गॅसवरती हे मी थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. त्यात हे आता दाखवतो मी हे करून. प्रत्येक ऑइल हे केलेलं आहे स्टार्ट. आणि आता स्लाइटली ह्याच्यावरती तुम्ही हळूहळू असं हे ॲड करत जायचं आहे. ही तुम्ही भाजी त्याच्यामध्ये ॲड करत टाका. डायरेक्ट ह्याच्यावरती हे टाका. थोडंसं आपण मसाला टाकूया त्याच्यामध्ये.
ह्याच्यामध्ये तव्यावरती डायरेक्ट तव्यावरती मसाला टाकूया. थोडा हळद थोडंसं जिरी फोडणी टाईप, हे थोडीशी मोहरी जिरी आपली मस्तपैकी थोडीशी अशी फोडणी अशी देऊया. मसाला थोडासा राहिला वाटतं. ते मसाला थोडासा आहे, थोडा जास्ती मसाला कुठे ठेव. ओके, असं हे थोडीशी मी हे करतो आहे, तडका देऊया. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकूया, थोडंसं मीठ नंतर टाकूया. तर आता हे आपण थोडीशी ही भाजी ॲड करूया त्याच्यामध्ये. तशी भाजी मी सगळी टाकलेली आहे त्याच्यामध्ये लाईटली सुंदर अशी भाजी तव्यावरती होत आहे. त्याचा आवाज पण करतो, आवाज येत आहे. तर सुंदर असा आवाज येत आहे. तुम्ही पाहिजे तेवढे टोफू ॲड करू शकता, भाजी ॲड करू शकता. मी भाजी ॲड करतो आहे थोडीशी त्याच्यामध्ये. बटाटा पण तुम्ही ॲड करू शकता. मसाला थोडासाच मसाला आहे, थोडा मसाला लागणार आहे याच्यावरती. तर अशी ही भाजी मी करतो आहे. सुंदर अशी ही पौष्टिक अशी भाजी म्हणतात ते. आता आपण तसं करूया. तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ वगैरे तुम्ही ॲड करू शकता त्याच्यावरती. सुंदरशी अशी भाजी आपली तयार होणार. त्यात टोफू, हे ब्रोकोली आणि कांदा तरी नाही मी ॲड केला आहे, कांदा नको म्हटलं जरा. नुसतंच हे आपण ब्रोकोली, हे पोटॅटो आणि हे त्याची ते मसालाची थोडा मसाला आपण कमी आहे, तर तुम्ही पाहिजे तेवढं तुम्हाला मसाला आणि हे ॲड करू शकता. तुमचा थोडंसं पाहिजे तेवढा मसाला टाकू शकता, ॲड करू शकता त्याच्यावरती. काय करायलाच पाहिजे जास्ती असं नाही आहे. मी थोडंसं टाकतो आहे चवीपुरता. तुम्ही हळद मीठ मसाला ॲड करा त्याच्यावरती, म्हणजे काय भाजीला तुमच्या चव येईल. त्या भाजीलाही चव येईल. अशी थोडीशी काय कलर बघा, कलर मल्टी कलर, ग्रीन व्हाईट असा हा छानपैकी कलर आहे टोफू त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे. सुंदर अशी ही भाजी होत आहे. तव्यावरती होऊन जाते ते परतवा. थोडी तुम्ही परतवू शकाल. थोडा मसाला तुम्ही पाहिजे तेवढा ॲड करू शकता याच्यावरती अशी सुंदर अशी भाजी होत आहे. आणि हे छान तुम्हाला कळतं आहे पण दिसतं आहे पण ते छानपैकी हे मी तुमच्या एक कलात्मक ही दृष्टी आहे करण्याची. मसाला जास्ती काय टाकण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मसाला आणि ॲड करू शकता याच्यामध्ये. थोडंसं जो मसाला उरलेला जरी असतो तो पण तुम्ही असं ॲड करून टाकू शकता. बटाटा बॉईल केलेला, टोफूला बॉईल करायची गरज नाही आहे. अशी ही तुम्हाला पाहिजे तशी झणझणीत किंवा साधी कशीही भाजी तुम्ही करू शकता. आणि चांगली भाजी आहे. वेगवेगळ्या आजारांवरती रोगांवरती पण ही भाजी उपकारक आहे. ती तुम्हाला भेटू शकेल गुगलवरनं. कुठल्या आजारांवरती ही भाजी वापरू शकता तुम्ही. आता मी त्याच्यावरती रिसर्च नाही केलेला अजून, तुम्ही करू शकता. पण एकंदरीत ही चांगली भाजी आहे वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी, त्रासांना दूर ठेवण्याची सुंदर भाजी आहे. त्यात तुम्हाला आवडीनुसार काय गोष्टी ॲड करू शकता. पोटॅटो ॲड करा, आणखीन कांदा तुम्ही ॲड करू शकता. वेगवेगळे मसाले पण तुम्ही ॲड करू शकता. मुलांना आवडतील असे, तुमच्या मुलांना तुमच्या बायकोला आवडेल असे
बायकोला आवडतील, असे मुलांना आवडतील, मैत्रिणींना आवडतील, असे वेगवेगळे तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता ह्याच्यामध्ये, जेणेकरून ऑफकोर्स तुम्हाला तर आवडलंच पाहिजे, कारण काही शेवटी तुम्हाला सगळं निस्तरायचं असतं केलेलं हे कारनामे तुमचे. तर स्वतः तुमची पण तयारी पाहिजे हे संपवायचं प्रकरण जे आहे ते. आता हे तर आता मी हे माझ्यासाठीच हे प्रकरण आहे, मलाच हे निस्तरावं लागेल, संपवावं पण लागेल. बघू आता कोणाला किती काय आवडतं त्याप्रमाणे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही हे प्रकार करू शकता. मी काय मोठा असा शेफ नाही आहे, पण एक वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड आहे, वेगवेगळे प्रकार ट्राय करण्याची आवड आहे. बघूया आता, थोडा वेळ पण आहे आता माझ्याकडे, म्हणून मी हे याचं बघा, भाजीचा कलर बघा तुम्ही कसा हळूहळू बदलतो आहे तो. सुंदर असं तुम्ही हे भाजीच्या ह्याच्यामध्ये सुंदर असं तेल पण जास्ती नाही टाकायचं, थोडंसं. मला कोकोनट ऑइल आता इथे साऊथला आवडायला लागलं आहे, तर म्हणून मी हे कोकोनट ऑइलचा यूज केला आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही पीसेस छोटे छोटे पण करू शकता, असे ह्याचे टोफूचे पीस, सुंदर असा टोफू छोटा तुम्ही हे करू शकता, ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे करून मी इथेच करत आहे बघा. सुंदर असं टोफू होतं आहे, मिक्स होतं आहे, भाजीचा कलर बघा कसा सुंदर होत आहे. आता इथे सुंदर असं स्मेल पण येत आहे. सॉरी तुम्हाला ह्याच्यावरनं दिसू शकत नाही, दिसू शकतं, कळू शकत नाही. असं सुंदर असा हा स्मेल येत आहे. ती एक कमतरता आहे या टेक्नॉलॉजीची. असो, पुढे मागे त्याच्यावरती शोध लागतील की नाही आय डोंट नो, बट सध्या तरी तुम्ही हे बघू शकता. आवाज पण मला वाटतं येऊ शकतो तुम्हाला, शिरशिर असा भाजीचा फ्राय होताना, थोडीशी लाईट फ्राय अशी. त्यावरती मी डीप फ्राय नाही करत आहे, थोडीशी, कारण का ही भाजी पण जास्ती बॉईल पण नाही करायची. थोडी भाजी तुम्ही बॉईल करा. बटाटा ऑलरेडी बॉईल केलेला असला तर उत्तम आहे, भाजी जास्ती बॉईल करू नका. ही ब्रोकोलीची ही भाजी थोडीशी महाग येते, पण ठीक आहे, हेल्थसाठी तुम्ही ट्राय करू शकता. आपण सगळे ट्राय करू शकतो हेल्थसाठी. हे बघा, अशी ही सुंदर ब्रोकोलीची भाजी झालेली आहे तयार. आणि आता मी ती टेस्ट करणार. तुम्ही नुसती पण खाऊ शकता, किंवा तुम्ही ब्रेड बरोबर खा, नाही तर ब्रेड गरम करून, नाही तर चपाती घ्या, चपाती रोटी बरोबर खा, नाही तर पुलाव टाईपमध्ये राईसमध्ये पण तुम्ही ही भाजी ॲड करू शकता. ओके, अशी ही सुंदर ब्रोकोलीची भाजी. वरती तुम्ही वेगवेगळे मसाले, आणखीन मसाला, हो, आता आमच्या सौनी मसाला काढलेला आहे, फ्रेश संपलेला होता तो. सकाळीच तिने बटाट्याची भाजीमध्ये यूज केलेला तो मसाला होता. थोडा आणखी तिने आता काढलेला आहे, म्हणून मी आता थोडा आणखीन मसाला टाकत आहे. तशी काही गरज नाही आहे मसाल्याची, पण मी आता टाकतो आहे बघा. थोडासा मसाला जरा स्पायसी होईल असा मसाला. मी थोडंसं जिरं पण टाका, जिऱ्याने तर हे चव येते असं. हे थोडंसं आपलं मीठ थोडं सांभाळून टाका, कारण का मीठचा बरेच लोकांना हे प्रमाणे चवीसाठी पण पाहिजेच, पण तुमच्या ह्याच्यात काही गरज आहे असं काही नाही. बी पी लोक डॉक्टर सांगतात का बी पी वाढतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा बी पी जेवढा राहील ताब्यात त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा, कळलं का. मसाला, मीठ पण ॲड करा, कारण का काय चव तर पाहिजे जीवनाला, म्हणजे हे तुमच्या खाण्याला, तर थोडं तुम्ही ॲड करू शकता. असं आहे, ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे आणि आता मी ती ट्राय करणार आहे. ओके, तर सी यू फोक्स. बघा, ब्रोकोलीची भाजी ही अशी छानपैकी तुम्हाला दिसली आहे, मला वाटतं असं दिसली आहे ब्रोकोलीची भाजी, अशी मी अपेक्षा करू शकतो. सी यू अगेन फॉर द नेक्स्ट डिश. अजून ब्रोकोली जवळजवळ झालेली आहे, ब्रोकोली, टोफू अँड पोटॅटो. हा मी मराठीतनं करते, मी इंग्लिशमधनं नाही केला, कारण का काय आपल्या सगळ्यांसाठी हे मराठीतनं हे बरं पडेल. ही काय युनिव्हर्सल लँग्वेज आहे आपली मराठी ही. चला, थँक्यू.
मी हिंदीमध्ये पण करण्याचा विचार करत होतो, कारण का ती आपली लँग्वेज आहे. करेल त्याच्यावरती वेगळ्या, परत जेव्हा करेल ब्रोकोली तेव्हा मराठीतनं सॉरी आपलं हे हिंदीतनं आणि इंग्लिशमधनं करीलच, कारण का त्यांना फार अप्रूप असतं मी केलेल्या हे आपल्या इंडियन डिशेसचं. आणि हे तर ही खरं म्हणजे युरोपियन भाजी आहे ही ब्रोकोली, पण ती मी आता इंडियन फॉर्मॅटमध्ये केलेली आहे. चला आपल्या इंडियन लोकांना आवडेल अशी आशा करतो. माझ्या या रेस्टॉरंट्सच्या चेनमध्ये मी हे टाकणारच आहे, पण मला ही स्वतः करता आली पाहिजे, हे माझं हे आहे. कुक तर करतीलच माझे कुक तर करतीलच, पण मला पण करता आली पाहिजे यार. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही फार सुंदर भाजी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि आनंद घ्या ह्या भाजीचा, ब्रोकोली. ओके, बाय बाय, सी यू, खुदा हाफिज, सलाम वालेकुम, सत श्री अकाल, गुड डे, गुड बाय, धन्यवाद.